तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आत्ता मी बघा बरोबर कुठे आहे, कोकणचा हापूस आणि त्या हापूसाच्या झाडावरती मी आहे. तर बसलो होतो मस्तपैकी. आणि मित्रांनो, घरात सुद्धा गरम होतं, पूर्ण म्हणजे जामच गरम होतं आहे. सध्या तरी गरमी चालू आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे गरम होतं आहे. आणि कलमाच्या झाडावरती मस्तपैकी बसलो आहे. आणि आपली खाली घरं वगैरे आहेत. आणि दुपारचे वाजलेत बरोबर 12:30. आणि भरपूर दिवस आपला व्लॉग नव्हता, मला माहिती आहे, कारण की परीक्षा वगैरे चालू आहेत मित्रांनो. आणि शेवटची द्वितीय सत्राची परीक्षा चालू आहे, 11वीची एंडिंगची. तर आता सांगायचं झालं तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे की आता म्हटलं बसलो आहे तिथे, तर कलमावरती आंबेसुद्धा आता नुकतेच लागलेत, म्हणजे बऱ्यापैकी लागलेत, म्हणजे खाण्यापुरती तरी लागलेत बाबा. आणि काही काही ठिकाणी आता असं चाललं आहे की आंबेसुद्धा लागलेत नाही यंदा. काही काही ठिकाणी भरपूर लागलेत, काही काही ठिकाणी लागलेत नाही, परंतु आमच्या इथे लागलेत. मला वाटतं इथं 4 कलमं आहेत आमची, आणि त्या 4 कलमांवरती अशी म्हणजे खाण्यापुरती लागलेत आंबे, म्हणजे आम्हाला खायला भागून जाईल एवढे तरी लागलेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवेन तुम्हाला. आणि मित्रांनो, ब्लॉगसुद्धा आपले नक्कीच येतील, थोडा वेट करा. आता मे महिन्याची सुट्टीसुद्धा लागते, येतीलच ब्लॉग. आणि आता शेवटची परीक्षा संपते, म्हणजे या 22ला संपते. बस एवढंच. आणि आता मग चला व्हिडिओला न थांबता स्टार्टसुद्धा करूया. तर मंडळी, खरं सांगायचं झालं ना, तर आंब्याचा सीझन म्हणजे कोकणातला सगळ्यात भारी टाईम. सगळीकडे फक्त आंबेच दिसतात. काय मग तुमच्याकडे सुद्धा यंदा आंबे लागलेत का? नक्कीच कमेंट करून सांगा. या सीझनची वेगळीच मजा असते, कारण की आपण म्हणतो एकच आज आंबा खाईन, परंतु कधी 5-6 संपतात ना, ते सुद्धा समजत नाही. मग काय, बरोबर बोललो ना मंडळी? तर आपण लहानपणी ना झाडाखाली सर्व मित्र वगैरे बसायचो मस्तपैकी, वाडीतील पोरं वगैरे, आणि मस्तपैकी आंबे वगैरे झाडावरून पाडायचो. ती एक वेगळीच मजा होती. परंतु आता समजायला लागलं, नाही तर आता घरातच आपल्याला हाणतील जर आपण कलमावरचे आंबे काढले तर. काय मग, तुम्ही सुद्धा अजून तिकडे चोरताय वगैरे काय कोणते आंबे? तर नक्कीच कमेंट वगैरे करा. तर मित्रांनो, चोरत वगैरे असाल तर आणखी चोरा. परंतु काय जी मजा असते ना ती चोरायची, एकत्र पोरं वगैरे मिळून, ती वेगळीच असते. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला कलमं वगैरे दाखवली, ती आमच्या घराजवळचीच आहे. तर आणि इकडे सुद्धा आता आंबे वगैरे लागलेत, बघताय तुम्ही. खायला असे पुरतील असे एवढे तरी आंबे लागलेत, हे बघा. आणि मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा यंदा आंबे लागलेत का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कोणाकडे जास्त असतील ना, त्यांनी आम्हाला पाठवून द्या. तर मंडळी, आजची संपूर्ण व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा. अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, धन्यवाद.